हॅलो, नमस्कार. मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला डेली ब्लॉगचं बद्दल मी सांगणार होती. तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे की माझे डेली ब्लॉग्स म्हणजे मी रोज काय करते किंवा कशाप्रकारे करते. तर हा आहे माझा डेली ब्लॉग. तर तिथे रोज डुगूने चपाती केली आहे. म्हणजे मी चपाती करत होते तर त्यांचा हट्टच होता की मम्मी चपाती पीठ दे, खेळायला पीठ दे. ते पीठ दोघं घेतात आणि मस्त माणूस वगैरे काहीतरी म्हणजे काही पण वेगवेगळं काहीतरी शेप बनवून ते मला म्हणतात फ्राय करून दे. तर सारखं फ्राय करून ते बरं नाही ना, म्हणून मी म्हटलं नाही मी देणार. तर ते म्हणतात ठीक आहे, आम्ही एक एक चपाती करू आमच्या हाताने, मग ती आम्ही खाऊ. तर म्हटलं ठीक आहे चालेल. त्यांनी एक एक चपाती दोघांनी केले अशा प्रकारे आणि मी त्यांना हेल्प केली आणि त्यांनी छानपैकी चपाती केल्यानंतर ती लोकं खात आहेत. त्यानंतर खाऊन झाल्याच्या नंतर इथे मी त्यांना अंघोळ वगैरे घातली आणि मस्त पावडर तेल लावून घेते. डुगूची बारी झाली. रुचिष्णू म्हटलं मम्मी मी हातानेच करणार आहे. तर रुचिष्णू अंघोळ करत आहे. तर मग आता मला बाकीच्या चपात्या करायच्या होत्या, म्हणजे मी केल्या आणि त्यानंतर बाकीच्या करायच्या होत्या. तर त्यांना आधी म्हटलं तुम्ही लवकर, म्हणजे ना रुचिष्णू डायरेक्टली म्हणतो की मम्मी म्हणजे एक व्हिडिओमध्ये रुचिष्णूने आम्ही दोघं मी म्हटले होते ना, आज काल का परवाचाच व्हिडिओ आहे की मम्मी मी म्हटली डुग्गू आणि मी फिरायला आलो. तर तुला खरंच वाटलं की मम्मी हे फिरायला आले, म्हणजे असं वाटलं. तर मी म्हटले नाही बाबू, असं तुला सोडून कसं जाणार, मी जाणार तुला घेऊन एकदा, असं तसं म्हणून त्याला कन्व्हिन्स केलं. कारण मुलांना काय वाटतं की मम्मी बोलते म्हणजे खरंच आम्हाला एकट्यानंच घेऊन जाते असं तसं. म्हटलं बाबू नाही, तसं तुला कसं सोडून जाणार. कारण मुलांना वाटतं की एकालाच लाड करते एकाला, असं कसं होणार बरं. सगळ्यांना आम्ही सेमच लाड करतो आणि सगळ्या आई-वडील कोणातच भेदभाव नाही करत. तर ते झाल्यानंतर सर्व त्यांचं चहा-पाणी वगैरे झालं. मग रोचिष्णूने डुगूला स्मॉल लेटर दिलं, पण डुगूला काही कळतच नव्हतं. मग मी दिलं त्याला. मग मी लिहून दिलं. त्यानंतर रोचिष्णू सायकल खेळत होता आणि मस्तपैकी डुगू ट्राय करत होता. त्या मावशी आल्या होत्या डुगूशी खोड करत, म्हणजे नाही का डुगू काय पण बोलतो म्हणून बोलत होत्या, विचारत होत्या त्याला. त्यानंतर आम्ही संध्याकाळी म्हणजे ना संध्याकाळी चहा-पाणी वगैरे झाल्यानंतर इथे गार्डनमध्ये आलो आणि गार्डन थोड्याच बाजूला आहे. तर रोचिष्णू डुगूने खूप खेळलं. खूप दिवस झालं गार्डनमध्ये त्यांना घेऊनच नव्हतं गेलं. मग हे म्हटले मी आज लवकर येणार आहे, तर आपण गार्डनमध्ये जाऊयात. तर ती लोकं गेले, म्हणजे जाणार तर हे लोकच होते तिघं. मला म्हटले तू जेवण वगैरे बनव, मी लेकरांना घेऊन जातो. तर मी म्हटली मी पण कशाला, आता जवळ आलं म्हणून मी नाही, नाही तर मी असतेच ना. तर म्हटलं डेली ब्लॉगमध्ये देखील मला थोडंफार काहीतरी शेअर करावं लागेल आणि छोटासा व्हिडिओ बनेल, म्हणून मी म्हटलं चल गार्डनमध्ये जाऊयात. आणि इथे निसर्ग म्हणजे खूप असं म्हणजे पावसाचं वातावरण झालंच होतं. पाऊस पडला पण, आणि म्हणून मी म्हटलं चला हे कॅप्चर करूयात, खूप छान वाटते. त्यानंतर इथे मी पण थोडंसं काहीतरी केलं, म्हणजे वरती चढले. तर आणि त्यानंतर मला काही जमलंच नाही. आणि त्यानंतर मी इथे डुगूने डगवर बसलं, म्हणजे सगळं असं खेळ खेळले. आणि माझं कसं म्हणणं की रिफ्रेश व्हावं आपण पण. कधी कधी आपल्याला वाटतं की मुलं नाहीत गार्डनला जाणार तर आपण कशाला जायचं किंवा काय. पण माझं कसं म्हणणं आहे की आपण स्वतःसाठी थोडंसं देखील वेळ आपण लोकांसाठी काढतो, सर्वांसाठी काढतो, तर स्वतःसाठी देखील आपण थोडासा तरी वेळ काढणं गरजेचं आहे. आता हाऊसवाईफ म्हटलं की हाऊसवाईफांना खूप काम असतं, असं दिसत नाही की काय काम केलं किंवा काय नाही. कारण सकाळी सर्वजण जे कामाला जातात ते सकाळी जातात, त्यांना तिथे असतात. त्यानंतर ते घरी येतात, तरी घर स्वच्छ वगैरे दिसतं ते कोणामुळे किंवा काय, तर ते म्हणजे कोणाकोणाला समजतं, कोणाकोणाला नाही समजत. पण माझं असं म्हणणं की तुम्ही स्वतःकडे पण लक्ष द्या आणि घरात देखील द्या. आता हे सर्व वातावरण आपण कॅप्चर केलं आहे, ते तसंच सांगत आहे की सगळ्या म्हणजे नाही का आपण पण त्याच्यातच मिळून जायचं. जशा गोष्टी घडतात तशातच, आणि जे पण घडतं आपल्यासोबत ते चांगल्यासाठीच घडतं. जे घडणार आहे ते देखील चांगल्यासाठीच आहे. म्हणून कधीच आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही कोणाबद्दल, असं माझा नवरा म्हणतो. म्हणजे कधीच मला म्हणतात की कधीच तू स्वतःबद्दल
वाईट आणि लेकरांबद्दल वाईट निगेटिव्ह बोलत जाऊ नको कोणाबद्दल देखील, असं माझं म्हणजे माझा नवरा म्हणतो. मी सारखी बोलत असते. तर हाच होता माझा डेली ब्लॉग आणि तुम्हाला हा शॉर्ट ब्लॉग आहे. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नंतर भेटते. बाय. थँक्यू.